आणि वैद्य मरो या उक्तीप्रमाणे भाजपा आणि त्यांचं सरकार महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना फसवत आहे। मुळात आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या खात्यामध्ये 5-5 महिन्याचे ॲडव्हान्स टाकणारे सरकारला आता यांची नीती का भ्रष्ट झाली आणि तुमच्याकडे बजेट नव्हता, तरतूद नव्हती, पैसे नव्हते, तर मग तुम्ही त्यांना ॲडव्हान्समध्ये मतं विकत घेण्यासाठी हे पैसे टाकले का? हा खरा प्रश्न येतो। त्या भाबळ्या आणि बिचाऱ्या आमच्या बहिणींना फसवण्याचं पाप, महापाप या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून पूर्वी 5 लाख नावं वगळली गेली, आता 9 लाख नावं वगळली जाणार। हळूहळू हे 25% नावं आणतील। त्यामध्ये संजय गांधी निराधारच्या महिलांना जर 1000 रुपये मिळत असतील तर त्यांना ते 500च देणार, म्हणजे 1500चा टप्पा, 1500 जे काही कमिटमेंट आहे ते एकूण, अरे हे केंद्र सरकारकडून मिळणारा हा निधी आहे। संजय गांधी निराधार असेल, श्रावणबाळ योजनेचे पैसे असतील, हा निधी, तरी त्यामध्ये त्यांनी ह्यासुद्धा गरीब बिचाऱ्या निराधार महिलांना सुद्धा सोडायचं नाही, अशा प्रकारचं प्लॅनिंग केलेलं आहे। म्हणजेच या नतभ्रष्ट सरकारकडून आता बहिणींनी बदला घेण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आलेली आहे। ज्या पद्धतीनं तुम्ही यांनी तुमची फसवणूक केली, तुम्ही यांना आता बदला घेऊन यांना त्यांची जागा दाखवा, एवढंच आव्हान करण्यापाशी आता आमच्या पुढे आहे। महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही आहे। नाशिक आणि रायगडचं पालकमंत्री मला हेच कळत नाही, म्हणजे सरकार नावाची सरकार अस्तित्वात आहे का? केवळ मला देवेंद्रजी काम करताना दिसत आहे, बाकीचे सर्व मंत्री मंडळ निस्तेज झाल्यासारखं वाटतं। एकाही मंत्र्याच्या चेहऱ्यावर तेज दिसत नाहीत आणि मंत्री झाल्याचा आनंदही दिसत नाही। त्या पलीकडे जाऊन इतकं प्रचंड बहुमत असताना भांडणं कशासाठी? आता पालकमंत्री पदावरून भांडणं होत असतील तर खाते कमजोर दिलेत तर जिल्ह्याच्या जाऊन जिल्ह्याची लूट कशी करता येईल यासाठी हे भांडणं आहेत। जिल्हा लुटायसाठी ही चाललेली चढाओढ आहे, ही चाललेली स्पर्धा आहे। यांना जनतेशी काही देणं घेणं नाही। हे सरकारच मुळात महाराष्ट्राला लुटून खाण्यासाठी अस्तित्वात आलं आहे, हाच संदेश यांच्या आत्ताच्या सगळ्या एकूण भांडणावरून मला दिसतो आहे। राष्ट्रवादीचे मंत्री दत्ता भरणे यांच्या खात्याकडून एका शाळेला अल्पसंख्याकाचा दर्जा दिला होता, मात्र मुख्यमंत्र्यांनी तो काढून घेतला। यवतमाळमध्ये दारव्या होता हा। आता एकीकडे अजित पवार आम्ही धर्मनिरपेक्ष म्हणतात। आता हा धर्मनिरपेक्षतेचा अर्थ अजित पवारांना कळला आहे, कारण इतके वर्ष ते काँग्रेस बरोबर आघाडीत होते। आणि दुसरीकडे ते जातीयवादी आणि धर्मांध पक्षाबरोबर युती करून सत्तेत बसले आहे। म्हणजे चित भी मेरी और पट भी मेरी अशा लोकांची पुढे काय स्थिती होणार, मी गती म्हणणार नाही, स्थिती काय होईल हे येणारा काळ सांगेल। परंतु मुळात ज्या एजेंड्यावर भाजपा काम करते त्यामध्ये अल्पसंख्याक वगैरे त्यांचा काही संबंध नाही, कारण हिंदूंच्या मतावर प्रभाव टाकण्यासाठी असे हे तकलादू निर्णय हे घेत असतात। महायुतीच्या नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे, अमित शहांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे। राज्यात जी सध्या कुरकुरी चालू आहे त्याच्यावर या बैठकीत काही चर्चा होणार?
आता वाद वाढल्यानंतर शेवट दिल्लीमध्ये अमित शहा चोरतात, पण आम्ही ऐकलं आहे की अमित शहाजींनी सुद्धा शिंदेना जे काही कमिटमेंट केली ते शिंदेंच्याच तोडून बाहेर पडत आहेत. तर त्यावर काय तोडगा करणार त्या बैठकीत याच्याकडे आमचं लक्ष राहील. जालन्यातील एका प्रकल्पावरून परत एकदा सेना आणि भाजपामध्ये कुरघोडीचं राजकारण दिसतं. कोटींचा जालना येथील एक प्रकल्प आहे त्याच्यावरून निघलाय आणि याची तक्रार जी केली होती उबाटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी केली होती. त्याबाबत पत्र लिहिलं होतं आणि अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. कुरघोडी प्रत्येक गोष्टीमध्ये होते. मुख्यमंत्र्यांनी स्वच्छतेचा नारा दिल्याची माहिती आहे. तर आता कुठून स्वच्छता करतात यावर आता लक्ष ठेवावं लागेल. स्वच्छता करतात की स्वच्छ करतात की साफ करतात अर्थ वेगवेगळे होतात. मला वाटतं की त्याची सुरुवात कदाचित शिंदेंपासून झाली असावी, स्वच्छतेची आणि सफाईची. त्यामुळे आपण या प्रत्येक गोष्टीवर त्यांचं मतभेद असल्याचं दिसून येते. मतभेद नाही तर प्रत्येक गोष्टीवर एकमेकावर कुरघोडी सुद्धा हे करतायत आणि हा सगळा प्रकार अत्यंत किळसवाणा राज्यामध्ये आम्हाला वाटतोय. अंजनी चव्हाण यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले की मंत्रिमंडळाची परवानगी न घेता आणि पत्रावर तारीख नसताना 200 कोटीच्या एका कामाला परवानगी देण्यात आली. त्या धनंजय मुंडेंची अंजली दमानिया पुरावे असल्याशिवाय बोलत नाहीत असा आमचा समज आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी आणि मुंडेवर कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे. बीएमसीने घरोघरी जाऊन घनकचरा आणि संकलन झोपडपट्ट्यांसाठी एक हे काढलं होतं. वर्षाकाठी 1400 कोटीची निविदा होत्या त्या रद्द झालेल्या आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी या निविदा काढल्या तर ज्या आता रद्द करण्यात आल्या. मला वाटतं आत्ताही डिपार्टमेंट त्यांच्याकडेच आहे. म्हणजे आता ह्यावर जर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी निविदा काढल्या, आज ते उपमुख्यमंत्री आहेत. आता ह्याचा अर्थ असा आहे की तुझं माझं जमेना, पण काही काळ असं बघावं लागेल की तुझ्या विना कर्मेना, अशी अवस्था दोघांची आत्ता मला दिसते आहे. नितेश राणेंनी असं म्हटलं आहे की हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे आणि हिंदूकडे कोणी जर वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याचा बंदोबस्त केला. असं आहे, त्याला मला वाटतं योगी व्हायचं आहे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातला योगी होण्यासाठी ज्या गोष्टी घडतच नाही त्या गोष्टीवर तो बोलत असतो. त्यामुळे नितेश राणेंच्या अशा वक्तव्याला फार काही महत्त्व देण्याची गरज वाटत नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये लॉरेन्स बिश्नोई यांची काही बॅनर. आता कायदा सुव्यवस्थेचाच विषय येतो. विष्णू लॉरेन्सचे येतील, दाऊद इब्राहिमचे लावले जातील. महाराष्ट्रामध्ये काही कमी गुंड पोचले जात आहेत. सत्ताधाऱ्यांच्या मर्जीनं खूप गुंड माजलेले आहेत म्हणून कायदा सुव्यवस्थेचा बट्ट्याबोळ झालेला आहे. खुलेआम आमदार गोळीबार करतो आणि आमदारावरही गोळीबार होतो. अनेक राजकीय नेत्यांचे खून झालेत. यावरून हा विषय किती गंभीर आहे पण सरकारला याचं गांभीर्य कळत नाही, हे दुर्दैव आहे. शिंदे गटाने ऑपरेशन टायगरची जिम्मेदारी 12 मंत्र्यांवर दिली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचं मुख्य राहणार. असे आहे, यात्रेला 3 प्रकारचे लोक जातात. एक हौसे, दुसरे नवसे आणि तिसरे गौसे असं आम्ही म्हणतो. हौस म्हणजे हौस फिटवायला, नवसे म्हणजे नवस फेडायला आणि गौसे म्हणजे पाकिटमार. ह्यातला हा कोण प्रकार आहे जे सत्तेच्या दिशेनं चालले आहेत ते मला वाटतं ते हौसवाले नाही आहेत, ते नवस फेडणारही नाही आहेत, तर ते पाकिटमार काही गवस्त का म्हणून त्या यात्रेत सामील होणारे आहेत असं म्हणायला हरकत नाही.
आम्ही एवढंच म्हणतो की भांडा चौके भरे, एवढंच आता आम्हाला ते दिसतं आहे. पण मला वाटतं की याच्या मागे कदाचित हे डुप्लिकेट भांडण तर नाही, मूलभूत प्रश्नापासून महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी, डायव्हर्ट करण्यासाठी, कारण जे कमिटमेंट या सरकारने संयुक्त सहीने केलं होतं, 3 लाख रुपयाचं कर्जमाफ, 2100 रुपये बहिणींना, वाटेल ते काय दुनियाभरच्या काही योजना आणल्या, त्या योजना हे सरकार राबवू शकत नाही, इम्प्लिमेंट करू शकत नाही. म्हणून हे कृत्रिम भांडण आहे का की नैसर्गिक भांडण आहे, याचा विचार आम्हाला पुढे करावा लागेल. काल मुख्यमंत्र्यांनी आग्र्यामध्ये जिथे शिवाजी महाराज शहीद होते तिथं स्मारक बनवण्याची घोषणा केली आणि ते बोलले आई शपथ सांगतो ताजमहल पाहायला जितके लोक येणार नाही तितके लोक हे स्मारक पाहायला. आता हे शेवट नाही, छान आहे, कल्पना चांगली आहे, पण अरबी समुद्रासारखं होऊ नये. अरबी समुद्रात महाराजांचं स्मारक बांधण्याची कल्पना जी केली ती तशी कल्पना न होता ती कल्पना प्रत्यक्षात यावी आणि तसं कृतीत घडावं अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. कारण महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्त केलेली घोषणा आहे. जर असं झालं नाही तर महाराजांचा सर्वात मोठा अपमान करणारे कोण असतील तर ते देवेंद्रजी फडणवीस असतील असं मला वाटतं. काल कालिचरण महाराजांनी एक प्रकारे मुंडक छाटा असं म्हणालं होतं शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याचं, त्यावर तुम्ही कसं पाहता? एक प्रकारे तो राहुल गांधींवर इशारा.